ते फक्त सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ऑफर दिली पुन्हा एकदा की महायुतीत या, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू, अजितदादा आणि एकनाथ शिंदे सोबत तुम्ही या असं म्हटले. कुठे बोलले कधी? हो, आज आज नंदुरबारच्या सभेत, नंदुरबारच्या सभेत म्हणणं. इथे असा तुला महाराष्ट्रात आले सावलेला का सातवल्या? असं आहे की माझं व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आणि मत धोरणाच्या संदर्भातही वेगळी. आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींच्या उलट संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे. जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री यांना अरेस्ट करून तुरुंगात टाकण्याच्या संबंधीची भूमिका घेतली, याच्या पाठीमागं केंद्रीय नेतृत्वाची केंद्र सरकारच्या सहभाग असल्याचं हे होऊ शकत नाही. याच्यातून एक गोष्ट स्वच्छ होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास, ज्या व्यक्तीचा, ज्या धोरणाचा, ज्या पक्षाचा, ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा समज लोकांच्यामध्ये पक्का झालेला असेल, त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत राजकीय हे माझ्याकडनं कधी होणार नाही. त्यांनी तुमच्याच मुलाखतीचा रेफरन्स दिला की तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं म्हटले. ते म्हटले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या. हे म्हणलं की गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला ती आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजाच्या विरुद्ध, त्यांचंच एक स्टेटमेंट हे असलं की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तिथे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला हा देश पुढे न्यावा लागेल. त्याच्या एका जे दोन धर्मीय समाजाच्या संबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील आणि मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या दृष्टीने घातक आहे. जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी ते आमचे सहकारी असणार आहे. लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे झाले आणि 4थ्या टप्प्याच्या 2 दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य, कसा अर्थ काढता तुम्ही याचा? असं आहे की जे काही निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात. त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत.